आपण सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकत आहोत, पण या ठिकाणी आल्यानंतर आपण पालक म्हणून मी एक आपला प्रतिनिधी म्हणून बोलतोय। अगदी 2 मिनिटांमध्ये सरांना वेळ मागितला मी। सरांचे 2 दिवसापूर्वी आमच्या मुलाला फोन आला होता। सर स्वतः वैयक्तिक फोन करून या यशस्वी मुलांचं ते फोनवर अगदी आजच्या कार्यक्रमाच्या रूपरेषा सांगत होते। मी या ठिकाणी सकाळी 8 वाजता आलो सर। 8 वाजता आल्यानंतर गेटला मी थांबलो। मला वाटलं किंवा शुभम सर म्हणल्यानंतर मी त्यांना एकेरी भाषेत बोलणं उचित होणार नाही। आमच्यासाठी ते आदरणीय आहेत। आदरणीय शुभम सर, फातिमा मॅडम आणि यश सर आणि त्यांचा सर्व स्टाफ। ज्यावेळेस मी सकाळी 8 वाजल्यापासून पाहतो सरांचा तेच जोश आहे। सुरुवातीला पहिल्या मुलांचा जे सत्कार करत होते ते आत्तापर्यंत आहे। मुलांनो, या ठिकाणी जे सक्सेस झाले त्यांच्यासाठी एक मी नम्र सूचना करतो की आज आपण एक सिंगल फॅमिली म्हणून वेगवेगळे राहतो। या ठिकाणी गोरगरिबांचे पण लेकरं आलेले आहेत, शेतकऱ्यांचे आलेत, कष्टकऱ्यांचे आलेत, बँकेमध्ये नोकरीवर असलेले आलेत, कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आलेले। पण या ठिकाणी सरांकडून एक शिकायसारखं आहे। ते सर या ठिकाणी स्टेजवर आल्यानंतर तुम्ही पहा, सरांकडे बिहावर पहा, त्यांचं मॅडमचं पहा की ते आल्याबरोबर ते जे वयस्कर आहेत त्यांचे ते चरणस्पर्श करत होते। मग आज मी या मुलांना सांगतो की आपण हे सरांचा आदर्श तुम्ही डोळा ठेवून ठेवा। आणि जास्त सुरुवातीला आपण ऑनलाईन होतो, आजकाल प्रत्येकजण ऑनलाईनच आहे। प्रत्येकजण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर फिजिकलीही कोणीही एका ठिकाणी येत नाही, परंतु सरांनी एवढ्या 1040 पालकांना आणि त्यांच्या सर्व फॅमिलीला एका ठिकाणी आणलंय, हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे सर। तुम्ही पहा, आजकाल प्रत्येक ठिकाणी लग्न म्हणलं की आपण फोनवर बोलतो, अजून किती वेळ आहे, कुठे अंत्यविधीला गेलो तर किती वेळ आहे, कोणत्याही कार्यक्रमाला जा आपल्याकडे वेळ नाही। परंतु तुमचा मुलगा आज या ठिकाणी सक्सेस झाला ते यांच्यामुळं। तर मी सुरुवातीला सांगतो की आपली ही भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे। या ठिकाणी SSA तुम्हाला सांगतो मुलांनो, मुलांसाठी बोलतो आता मी। सुरुवातीला तुमचे पालक म्हणाले होते की तुम्हाला अगदी सुरुवातीला बोर्ड परीक्षेला सामोरं जायचे, SSC होतं ना सगळ्याला SSC। आता ती SSC झाली, आपली HSC झाली, डिग्री झाली आपली ऑनलाईनमध्ये, आणि SSA इथं येऊन आपला प्रवास संपलेला आहे। SSA म्हणजे त्या ठिकाणी शुभम सर आहेत, फातिमा मॅडम आहेत आणि यश सर आहेत, सर्व त्यांची टीम आहे। तुम्हाला सांगतो आज सरांनी जे चीफ गेस्ट म्हणून ज्यांना बोलवलंय असे आदरणीय कृष्णा सर, खरोखर ते श्रीकृष्णाचा अवतार म्हणून या ठिकाणी आले। तुम्हाला सांगतो नॉट ए जोक, RRB हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तो मोठा पदावर आहे। तो सुद्धा मुलगा माझ्या मुलासारखाच असेल कदाचित, म्हणून मी बोलतोय, ते योग्य होणार नाही, पण त्यांचा सुद्धा बिहावर ॲटिट्यूड तुम्ही हे लक्षात घ्या। आणि उद्या चालून तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही सगळे अधिकारी झाले, कोणी क्लार्क झाले, कोणी PO झालेले आहेत, कोणी बँकेत वेगवेगळ्या पदावर गेले। तुम्ही उद्यापासून गार थांबणार आहे। बँक हे सगळे AC मध्ये आहे, बरोबर आहे ना। तुमचे पालक तुम्ही आठवा थोडं मागे की कोणाचे वडील शेतकरी असतील, कोणाचे वडील कष्टकरी असतील, हे आठवा। तुम्ही उद्यापासून तुमच्या आई वडिलांच्या या प्रवासामध्ये तुम्ही या ठिकाणी उद्यापासून बँकेत नोकरी करणार आहात। परंतु ते बँकेमध्ये गेल्याच्या नंतर जसं शुभम सर आज प्रत्येक पालकाला माझं माझं म्हणून ते सेवा देत आहेत, तसं तुम्ही आडल्या नडल्यांचे सुद्धा कामं करीत जा। तुमच्याकडे कोणी अपेक्षेने पाहते, त्यांना काय मला सांगतो आजकाल 10वीच्या मुलाला सुद्धा ऑनलाईनमध्ये हुशार आहेत, पण ऑफलाईनमध्ये त्यांना फॉर्म भरता येत नाही। त्यांना मदत करा तुम्ही, तुमच्या वडिलाचं आईचं तुम्ही नाव रोशन करा त्या ठिकाणी, एवढी सेवा तुमच्या हातातून घडू द्या। परत यशवंतांचा गुणगौरव हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा गुणवंताचा आहे। सर यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे होते, परंतु त्यांनी दिल्लीचाही तख्त राखलेला आहे। तसं हा यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घडून आणलाय। आणि ह्या सगळ्या कामामध्ये ज्यावेळेस एक कर्ता पुरुष असतो त्याच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असते। जसं आदरणीय आपले महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत छत्रपती शिवाजीराजे यांची पाठीमागं एक स्त्री होती, ती आई जिजाऊ होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांच्या पाठीमागं एक भीमाई आणि रमाई होत्या। तसं शुभम सरांच्या मागं आमच्या फातिमा मॅडम। तर ही एक
शुभम सर म्हणजे एकटे आपल्यासाठी ब्रँड आहे. जसं आपलं महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ब्रँड आहे महाराष्ट्राचं, तसं या इन्स्टिट्यूटचे संभाजीनगर या शाखेचे सर शुभम सर असतील, फातिमा मॅडम असतील आणि यश सर असतील आणि बाकीसुद्धा आहेत सर, मला काही त्यांचे नाव या ठिकाणी आठवत नाहीत, परंतु मी सरांना प्रथमच पाहतो आहात. माझा मुलगा आणि मुलगी या ठिकाणी ऑनलाईनमध्ये होते, ते फिजिकलीसुद्धा पाठवले आणि आज ते सक्सेस झाला आमचा मुलगा. मला खूप खूप अभिमान वाटतो सरांचा की एक पालक म्हणून की आपण जसं या ठिकाणी त्यांच्यावर भरोसा करून आपण या ठिकाणी पाठवलं आणि सरांनी ते आमच्या पात्रतेला यश हे केलेलं आहे. आणि या ठिकाणी सगळ्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि तुमचे पालकांचं आजपर्यंत तुम्ही जसं नाव रोशन केलात तसं तुम्ही इथून सुद्धा पुढे तुम्ही काम करावं, गोरगरिबांचे कामं करावे. त्या खेड्यातल्या एखाद्या माणसाला कर्ज पाहिजे असेल तर त्याला कमीत कमी शुभम सरसारखं गोड बोला, त्याचं काम होऊ द्या न होऊ द्या. त्याचं शिबिर डाऊन असेल तर काम होत नाही, परंतु मला सांगा 8-8 तास ते माणूस अजूनसुद्धा बघा त्यांच्याकडे बघितल्यावर अजूनसुद्धा प्रसन्न चेहरा. सकाळी 8ला जे चेहरा आहे तेच आहे, फातिमा मॅडमचा सुद्धा तेच आहे आणि यश सरचा सुद्धा तेच आहे. मी ज्यावेळेस मुलांच्या आमच्या डोक्यावर गुलालाचा वर्षा होत होता, मी फक्त घरून पाहत होतो. कसं झालं तर आमचं ऑनलाईन आजकाल सरांनी ऑनलाईन करून दिले. आपलं सगळं कसं झालंय कासवासारखं झालंय. कासवाला खूप लेकराला लाड करावं वाटते, परंतु काकेत घेऊन तो काय नाचत नाही. फक्त तो डोळ्यांनी त्याचा आनंदाचा क्षण टिपत असतो कासव. तसं आम्ही प्रत्यक्ष फिजिकली आपल्याला भेटलो सर, खूप आनंद वाटला मला. तुमच्या हातून 1040 नाही या वर्षीचा रिझल्ट, पुढच्या वर्षी नक्की तो 2000च्या पुढे जाईल या शंका नाही. आणि सर्व पालकांच्या वतीनं मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि ऋणात राहतो, कारण तुमच्या हातून असेच विद्यार्थी असेच भविष्य नागरिक देशाचे घडावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.